बऱ्याच पेशंट्सचा असा प्रश्न असतो की मुलं कॉन्सन्ट्रेट करत नाहीत, अभ्यासात लक्ष देत नाही किंवा त्यांचं स्वतःचं कामात लक्ष लागत नसतं आणि सारखं त्यांना वारंवार वेगवेगळे विचार डोक्यात येऊन एका गोष्टीवर कॉन्सन्ट्रेटच करता येत नाही. बरेच लोक सांगतात की मला ADD किंवा ADHD डायग्नोज झालेलं आहे. तर ह्याची काय कारणं असतात? नमस्कार, मी डॉक्टर मल्हार नेसरी आणि मी देणार आहे तुम्हाला आरोग्याच्या काही टिप्स. तर लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन किंवा ब्रेन फॉग ज्याला आजकाल म्हणलं जातं, हे कशामुळे होतं? तर आयुर्वेदानुसार हे मुख्यतः वातदोषामुळे होत असतं. आणि वातदोष कशामुळे वाढतो? तर 2 कारणांमुळे वाढू शकतो. एक काही शारीरिक कारणं आहेत, काही मानसिक कारणं आहेत. तर तुम्हाला जर स्ट्रेस असेल किंवा कुठल्याही गोष्टीचं दुःख झालेलं असेल, ज्याच्यासाठी तुम्ही डिप्रेस्ड असाल किंवा त्याच्यावर खूप विचार करत असाल, तर भय, काम आणि शोक या 3 गोष्टींमुळे शरीरात वात वाढून त्यांनी कॉन्सन्ट्रेशन कमी होतं असं आयुर्वेदात सांगितलं. तर या 3 भावनांपैकी कुठल्याही गोष्टीचा तुम्ही वारंवार विचार करत असाल तर ते आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम केलं पाहिजे. शारीरिक बाजूवर अगेन पोटाचे विकार जसं आपण कायमच सांगतो, पोटाशी रिलेटेड कुठलीही तक्रार असेल तर डोक्यात पोट आणि पोटात डोकं अशी पेशंटची परिस्थिती होते, त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन होत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे इरेग्युलर रुटीन. जर तुमचं डे टू डे रुटीन हे सेट नसेल तर शरीराला कोप करण्यात वेळ जातो की दिवसा कधी कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि कधी आराम करायचा आहे. तर त्यामुळे सेट सायकल असणं, ह्याप्रमाणे आपण जर करत राहिलो, सेट सायकलमध्ये जर आपलं रुटीन ठेवत राहिलो तर आपोआपच कॉन्सन्ट्रेशन लेवल्स वाढत असतात. आता याच्यात काही योगासनांचा किंवा योगामधल्या काही प्राणायामांचा आपण वापर करू शकतो का? तर नक्कीच करू शकतो. एक म्हणजे भ्रामरी, दुसरं म्हणजे पश्चिमोत्तानासन, तिसरं म्हणजे बेसिक अनुलोम विलोम जे नाडी शोधन म्हणतात ते एक आपण करू शकतो, आणि लास्ट इज वृक्षासन. तर या काही योग आणि प्राणायामातल्या गोष्टी आहेत की ज्या रेग्युलरली आपण करत राहिलो तर कॉन्सन्ट्रेशन वाढत असतं. आणि शेवटची गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा लक्षात येईल तेव्हा आपण पोट फुगवून श्वास घेतोय ना, ॲबडॉमिनल ब्रीदिंग करतोय ना, ह्याच्याकडे जरी लक्ष ठेवत राहिलं तरी तेवढं आपलं मन एंगेज राहतं आणि त्या ब्रीदिंगचा परिणाम म्हणून सुद्धा कॉन्सन्ट्रेशन मेंटेन राहत असतं. अशाच आयुर्वेदिक टिप्ससाठी फॉलो करा मेधामृत आयुर्वेद.